नवले कॉलनी येथील खुनाच्या गुन्ह्यामध्ये अवघ्या तासाभरात 3 विधी संघर्षित बालक व 1 आरोपी अशांना घेतले ताब्यात। नाशिक रोड पोलिसांची कारवाई। दिनांक 20 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 1:45 दरम्यान नाशिक रोड ISP CMP नोट प्रेसच्या मैदानात एक अज्ञात व्यक्तीचे खून झाल्याची घटना समोर आली होती, तर बिटको हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले होते। त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे मृतांचे पंचनामा करण्यात आला। सदर प्रकरणाचा तपास करत असताना दिनांक 19 फेब्रुवारी 2025 च्या मध्यरात्री मयत इसम अजय शंकर भंडारे यास मागील भांडणाची कुरापत काढून त्याचे डोक्यात दगड टाकून व धारदार शस्त्राने खून केल्याचे निष्पन्न झाले। नवले कॉलनीमधील लावलेले CCTV फुटेजमध्ये संशयित आरोपी दिसून आला। चौकशीमध्ये गुन्ह्यातील संशयित आरोपी हा देवी चौक व आशानगर या ठिकाणी राहत असल्याची गुप्तनीय बातमी मिळताच नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिसांना 4 संशयित मिळून आले। त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत अधिक विचारपूस केली असता त्यांनी 1 वर्षापूर्वी मयत इसम याने विधी संघर्षित बालकाच्या भावास मारहाण केली होती, म्हणून तीनही विसंबा व 1 आरोपी यांनी मयतास ISP मैदानात घेऊन जाऊन त्यास खाली पाडून त्यांचेकडे असलेल्या धारदार शस्त्राने त्याचे गालावर, डोक्यावर, पाठीवर, पायावर, मांड्यांवर वार करून शेवटी जाताना डोक्यात दगड टाकून खून केल्याचे सांगितल्याने नमूद तीनही विधी संघर्षित बालकांना त्यांचे नातेवाईक यांचे समक्ष ताब्यात घेण्यात आली। तसेच गुन्ह्यातील आरोपी तुषार संजय खरे वय 18 वर्ष 2 महिने नाशिक यास अटक करण्यात आलेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजित जगताप हे करीत आहेत। नंबर काय 103 नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 103/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये खुनाचा गुन्हा पोलीस स्टेशन दाखल झाला होता। सदरचा गुन्हा अज्ञात इसमाच्या विरोधात दाखल झालेला होता। त्यानंतर वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने परिसरातील घटनास्थळ CCTV फुटेज व साक्षीदार यांची माहिती घेऊन पुढील तपास करण्यावर आदेशित केले होते। म्हणून आम्ही स्वतः तसेच सोबत गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांच्यासोबत परिसरातील CCTV फुटेज तपासले। त्यावेळेस आम्हाला त्यात काही इसम संशयास्पद त्यांना तिथून जाताना दिसले। त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत इतर माहिती काही उघड झाली की मयताबरोबर शेवटचं कोण गेलेलो घटनास्थळावर उपस्थित होतं। त्या अनुषंगाने आमचे गुन्हे शोध पथकातील समाधान वाजे, विशाल कुवर, तसेच अजय देशमुख, संदीप पवार, अविनाश देवरे, रोहित नाना पानसरे यांनी अतिशय उत्कृष्ट काम करून परिसरातील त्या रात्रीच्या उशिराने झालेल्या घटना असल्याने कोणी बोलण्यास तयार नव्हते, परंतु त्यांचे मानवी तपासाची कौशल्य वापरून त्यांनी त्यातील साक्षीदार निष्पन्न केले। त्यानंतर आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत यातील अल्पवयीन जो मुलगा आहे त्याच्या भावाला 1 वर्षापूर्वी यातील मयताने मारहाण केली होती। त्या रागातून त्यांनी सदरचे कृत्य केल्याचं सांगितलंय। सदर आरोपीला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त कर्णिक सर, माननीय परिमंडळ 2 मोनिका राऊत मॅडम, ACP सचिन बारी सर आणि स्टार न्यूज साठी मोहसिन पठार, नाशिक।